दरम्यान गोरेगाव नेस्को सेंटरमधल्या ड्रग्ज पार्टीचं कनेक्शन कल्याणपर्यंत जाऊन पोहोचलंय। या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी राहत्या घरातून बेड्या ठोकल्या। आनंद पटेल असं या पेडलरचं नाव आहे। पहाटे 5:30च्या सुमारास कल्याणमधील वायलेनगर परिसरात मोहन हाइट्स या इमारतीतून त्याला पोलिसांनी अटक केली। आनंद पटेलचे वडील लखन पटेल रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं कळतंय। कल्याणमधील रेशन माफिया लखन पटेलवर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार आणि संघटित गुन्हेगारी अशा स्वरूपाचे गुन्हे लखन पटेलच्या नावावर आहेत। तेव्हा ड्रग्ज प्लेडरचं जे कनेक्शन आहे ते कल्याणपर्यंत पोहोचलेलं आहे। कल्याणमधून आरोपी आनंद पटेलला बेड्या ठोकण्यात आलेला आहेत आणि या सगळ्या प्रकरणी जो ड्रग्ज पेडलर होता त्याचे वडील जे आहेत तो देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं कळतंय। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी याचे जे धागेदोरे आहेत हे आणखी कुठवर पोहोचलेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ड्रग्ज पेडलरला सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्याच्या चौकशीतून आणखी कुठले खुलासे होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।